चला तर मंडईत आज करूयात मस्त झणझणीत उडीद डाळीचे मसाला रसा पानवडे. मुलं नेहमीच उडीद डाळ बघून नाक मुरडतात, तर तुम्ही अशा पद्धतीने मस्त मसाला रसा पानवडे करा. आणि गावाकडची पद्धत आहे, विदर्भ पारंपरिक पद्धतीने ही भाजी केली जाते, खूप टेस्टी होते. आता मस्त असं वातावरण झालेलं आहे पावसाचं, तर ही उडीद डाळ घेतलेली आहेत मी 3 तास भिजत ठेवलेली आहेत. म्हणजे आता ही डाळ घरचीच आहे, तर थोडेसे साल वगैरे आहेत, तर काही होत नाही त्याला. तर इथे मसाला भाजून घेऊयात. त्याच्यासाठी मी 2 चम्मच खोबरं भाजलेले आहेत, खोबऱ्याचा किस ती भाजलेले आहेत. आणि आता 1 चम्मच शेंगदाणे छान भाजून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी भाजी होतात ही. आता याच तव्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे. 2-3 ड्रॉप तेलाचे टाकलेले आहेत आणि मस्त असा लालसर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता याच्यातच आपल्याला 1 टमाटर भाजून घेतलेले आहेत मी, मस्त मऊ पडेपर्यंत भाजून झालेले आहेत. याच्यातच 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत, हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत. आता मस्त भाजून घेतलेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. ती शेंगदाणे खोबरंसुद्धा मस्त भाजलेले आहेत आणि डाळ. आता हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहेत मिक्सरला. आता बारीक करून झालेलं आहे, डाळसुद्धा बारीक केलेली आहेत, मसालासुद्धा बारीक झालेला आहे. आता फोडणीसाठी 3 ते 4 चम्मच तेल घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल करू शकता. तेल छान गरम झालेलं आहे. जिरं टाकलेलं आहे अर्धा चम्मच मोहरी, 1 तेजपत्ता. जिरं मोहरी छान तडतडली की कांदा टमाटरची पेस्ट टाकायची आहे. आता आपण कांदा टमाटरची पेस्ट टाकलेली आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत कांदा टमाटरची पेस्ट होऊ द्यायची आहे. तेल सुटेपर्यंत जर होऊ दिली, छान मसाला झाला, तर आपली भाजीसुद्धा मस्त अशी टेस्टी भाजी होतात आणि कलरसुद्धा छान येते भाजीला. आता मस्त तेल सुटेपर्यंत आपला कांदा टमाटरची पेस्ट झालेली आहे. याच्यामध्ये शेंगदाणे, तीळ, खोबरा किसचा भुरका टाकायचा आहे. घरचा केलेला मसाला टाकलेला आहे 1 चम्मच, गोडा मसाला 1 चम्मच, धने पावडर 1 चम्मच आणि 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद आणि छान परतून घ्यायचं आहे. पूर्वीच्या काही भाजीला वगैरे काही राहत नसेल तर असेच कडधान्याच्या भाज्या, वडे झाले, वाफेवरचं असंच काहीतरी करून मस्त असं भाज्या बनवायच्या आणि खूप छान टेस्टी लागत होते. तर त्याच पद्धतीची ही पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे. आता चवीपुरते मीठ घातलेलं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे अर्धा मिनिट. आणि आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. गरमच पाणी टाकायचं भाजीमध्ये, किंवा गरम पाणी टाकल्यानं जे आपली फोडणी वगैरे राहते ते कुकिंग प्रोसिजर जे आहे ती थांबत नाही, तशीच मस्त होते आणि भाजीला कलरसुद्धा छान येते, टेक्स्चरसुद्धा छान येते गरम पाणी घातल्यानं. आता मस्त गरम पाणी घातलेलं आहे आणि 3 ते 4 उकळ्या येऊ द्यायच्या. आता उकळ्या येतपर्यंत आपण वडे थापून घेणार आहेत. आता मस्त पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता माझ्या घरी 4 ते 5 जण आहे, तर मी तितकं त्यानुसार पाणी घालत आहेत. आणि पाणी थोडंसं जास्तच घालायचं आहे. आपण जे वडे शिजवून घेतो ते वडे टाकतो, ते वडे शिजायला पाणी थोडंसं जास्तच लागतात, तर पाणी थोडंसं जास्तच घालायचं आहे. आता इथे उडदाची डाळ आहे म्हणजे भिजलेली, त्याच्यामध्ये 2 चम्मच बेसन, अर्धा चम्मच लसूण अद्रकची पेस्ट, कोथिंबीर, अर्धा चम्मच हळद, लाल तिखट 1 चम्मच, चवीपुरते मीठ आणि सर्व साहित्य, धने पावडर अर्धा चम्मच,
आणि अर्धा चम्मच जिरे आणि मीठ चवीपुरते. तर हे सर्व साहित्य आता एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. पावसाचं जर असं वातावरण राहिलं तर मस्त अशी गरमागरम रस्सा, पानवड्याची भाजी आणि भाकर आणि भातासोबत, पोळीसोबत, भाजी हे कशाही सोबत खा तुम्ही, मस्त अप्रतिम लागतात, एक नंबर लागतात. तर मस्त आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स तर झालेलेच आहेत. आता मस्त छोटे छोटे वडे थापून घेऊयात. आणि इतकी छान टेस्टी भाजी लागतात, तुम्ही नक्की करून बघा. आणि तशी मुलं उडदाची डाळ वगैरे खात नाही, तर ही लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी भाजी आहे. माझे मिस्टर नेहमी भाजी खात नाहीत उडदाचं वरण वगैरे केलं तर मी अशाच पद्धतीने उडदाचे वडे करते, म्हणजे रशातले वडे, आणि छान मस्त ते आवडीने खातात. आता मस्त छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं हाताला पाणी लावून वडे करून घेऊ शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, अशाच पद्धतीने आणखीन वडे थापून घेत आहेत. आता आपले वडे थापून झालेले आहेत. इकडे रशालासुद्धा मस्त उकळ्या फुटलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये एक एक करून वडे सोडून घ्यायचे आहेत. खूप छान मस्त असा रस्सा उकळलेला आहे, वाफळत आहेत. आता असेच मस्त वडे सोडून घ्यायचे. आता अशाच पद्धतीने मस्त वडे सोडून घेतलेले आहेत आणि 10-12 मिनिटे मीडियम आचेवर शिजून घ्यायचे आहेत. हे वडे कसे शिजले तर ओळखायचे, जर रश्श्यावर वडे तरंगले की आपले वडे शिजलेले आहेत, भाजी तयार झालेली आहे. आता भाजी मस्त तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि ही भाजी पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. खूप छान अप्रतिम लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा.